सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, साखरपुडा युतिका ताईचा, साखरपुडा आमच्या युतिका ताईचा. नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे कारण युतिका ताईचा आहे आज साखरपुडा आणि सकाळी लवकर आलोय मी इकडे नागाव मध्ये. सगळ्यांच्या तयाऱ्या सुरू आहेत, मेकअप वगैरे सुरू आहे, मागे जेवणाची तयारी सुरू आहे. सेजलची आत्ताच आंघोळ झाली आहे. आता आम्ही दोघं जण चाललो लवकर, फक्त आंघोळ आता केली. बरोबर, फ्लावर ज्वेलरी आणायला युतिका ताईसाठी. कुठे मला पण केगावात जायचं. चल पटकन चलो जाते. चालेल. सेजल बघा मटन कशी बनवते, खतरनाक. मी आज प्रकारे दीपू इथं मटण बनवत आहे. नुसता डावला मारायला गेला, बाकी काय नाही गेला. आणि अजून तिकडे मटण आमचा कट करतोय, बघू शकता. हा तर थोडाच आहे फक्त. 130 kg गाईज. सेजल काय बोलतो, कसं वाटतंय आज? चांगला वाटते. थोडा आम्ही काल थोडे पण झालो इमोशनल. चांगल्या तुझा इमोशनल नाचत होतीस काल रात्रभर आणि आज सकाळी 4 वाजल्यापासून उठलोय आम्ही. बरोबर. अच्छा, आता आमची मेकअप आर्टिस्ट आले वरती, पण ह्या आमच्या बायका जात नाही. आमच्या बायका? तुमची मम्मी, शारदा मावशी, मोठी मावशी ह्यांनी जायला पाहिजे, त्या जात नाही. म्हणजे उगाच नंतर मला लेट करायला सांगतो. हा, किती आणलेला तो मगाशी? 87. 120 किलो मटन आहे ना? 130. 180 झाला, अजून थोडा बाकी आहे. आणि हा चिकन किती आता? चिकन आता किती आणला? चिकन 25 किलो आहे. नाही 25 किलो आहे. 25 कधी आलीस? बाबा रात्रीपासून इथंच आहे. कुंकू लावला तिथं. चलो चलो, सारा दिवस आज घाईचा, साखरपुडा आमच्या युतिका ताईचा. मेकअपचे पैसे देतील काय? कोण? सेजल. सेजल मेकअप आर्टिस्ट. हा नाही, सेजलच्या लग्नात मग धावपळ. माझ्या लग्नात सगळ्यांना मेकअप आर्टिस्ट फ्री 4 वर्षानंतर. आता अश्विनी वहिनीने केस बांधली ताईची. तिला बोललो मेकअप पण कर, पण एवढ्या लवकर करून आले असते. फक्त आता साडी घालायला लागली असती. कोणच्यावर पेंडिंग पण राहिलं. मामा संदीप पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी नाही, 4 वर्षानंतर माझं लग्न. बाबा बाबा, डोकरी दिसते. डोकरी डोकरी दिसते आज. इकडं स्टेज वगैरे बांधतायत, तयारी सुरू आहे. आणि 12चा साखरपुडा आहे बरोबर. सो अजून तयारीच चालल्यात. पत्ता नाही अजून कोणाचा काय, आय डोंट नो. ते तिने हानाला सांगितले हरिलालकडे भेटतात का बघू. चल आता गाईज, उरण मध्ये शुगर बॉक्स कुठे मिळतात कमेंट करा. ज्वेलरी आणायला आलोत आम्ही इथं बाजारपूर मध्ये. तर माझ्या साखरपुड्याला तुम्हाला समजेल की कुठं भेटतात. मी तुम्ही डायरेक्ट घेऊन आल, तुम्हाला शोधाची गरज नाही. तुमची सगळी कामं मी इझी करून ठेवते. मला माहिती होतं हे की बाहेर एकदा पडलो ना की काम वाढणार आहेत. चल झालं, मला तयारी करते. माझी अवस्था पण इथं ब्लॉग मध्ये. चला चला गाईज, आता काय असले ट्रेंडिंग बॉक्स वगैरे काय आलेत साखरपुड्यासाठी आपल्याला काय आयडियाच नाही. ह्याच्यामध्ये भरायचे साखर. आता सेजलनी 2 आणलेत येताना, म्हणजे आम्ही दोघं आता गेलो तेव्हा. सो मी आता याच्यात साखर भरतोय आणि आई या बाजूला खोबरा कापते. काम सुरूच आहेत. युतिकाची करवली दिशा. मी आता आलोय
नदीनाट्याकडे घरी. गाईस कसे आहात तुम्ही सर्व? वा वा, मस्त तयारी केली, खतरनाक दिशा एकदम. आणि इथं आत्याची पण सुरू आहे, मस्त चालू आहे. आणि मेकअप वाल्या ताईचं नाव काय? विशाखा थळी. खूप सुंदर मेकअप केलाय. चला 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 चला, उशीर झालाय. सेजलची वॅनिटी घेतली, परफ्यूम घेतला आणि कपडे. चला. दिशा बघा भूत दिसते. नाही ना, मस्त दिसते एकदम दिशा, सुंदर. मी आलेलो इथं वॅनिटी घ्यायला, फक्त ह्यांनी मला इथंच टाइमपास करायला लावला. आणि आता सांगते आत्या की आपण 3 जण एका गाडीवर जाऊ. मोबाईल. आता सेजल तर मेकअप आर्टिस्ट, आईची मेकअप करते. सेजल कसं वाटतंय? स्वतःनीच केली आहे, कारण तिला कोण भेटलंच नाही. भेटला नाही, मी बोलवलेली, पण या सगळ्या जणी जुरल्या तिच्यावर, म्हणून मी माझी बिनीच केली. आणि सपना आंटी बघा ओळखत पण नाही, आणि पप्पी ताई पण आली. बाकीची कुठंच मंडळी. आणि इकडे बघा आणि मी पावडर लावायची अजून, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही. सो गाईज, तयारी माझी झाली. आता मी आणि ॲडी तयार आहे. मस्त पैकी आता फोटो वगैरे काढतो. आणि ठाकरपुडा आलाय, वाजतोय बँड. चलो जाते हैं नीचे. जीजा आ गए. ओ जीजू आ गए. चलो. युतिका ताईची तयारी बघा 1 नंबर झालेली आहे. आणि इथं फोटोचा कार्यक्रम चालू आहे. हाय. जरा पुढे जरा पुढे जरा पुढे या ना, या पुढे इकडे बघा. बघा गाईज, आयत्यावर काम बघा. हाय आत्या. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. गाईज, मरणाचं ऊन आहे भयंकर. आणि आम्ही आता चाललो केक आणायला एंगेजमेंटसाठी. आणि खूप जास्त गडबड आहे. दुपार पण झाले, 1:45 झालेत. भुका पण लागलेत मरणाच्या. स्वतः मी, जयदादा आणि ॲडी 3 जण आम्ही चाललो केक आणायला. गाडीत बसले तर तापलो, एवढी गाडी तापली, बेकार एकदम.
मला तरी वाटतं संध्याकाळचा साखरपुडा असतो तर अजून मजा आली असते. छान गरमी आहे आणि विचार करा तुम्ही अजून होळी पण झाली नाही तरी एवढी गरमी आहे. तर काय चालू आहे मार्चची सुरुवात, एवढी गरमी. मे महिन्यामध्ये काय अवस्था होणार आहे, डेंजर एकदम. युतिकाताई गेली तर साडी चेंज करायला, एका साईडला माणसं पण जेवायला गेलीत कारण उशीर झालाय. पेढे घ्यायला आलो आम्ही काही तिरुपतीमध्ये. आत्याने फोन केला होता येताना पेढे आणा म्हणून. ॲडी गेले पुढे गाडी लावायला आणि केक जाताना घेऊ आम्ही. केकचं दुकान ॲक्च्युली बंद आहे आता, वांदे होणार आहेत. आता फोन करून वगैरे विचारायला लागेल, विचारतो. काय बोलशील भाऊ, काय बोलशील? केक आणायला गेलो होतो आणि स्पेशल मोमेंट मिस केली आहे अंगठी घालण्याची. कोणी व्हिडिओ काढली असेल तर ठीक आहे, अंगठी घालायला नव्हतो मी. अभिनंदन युतिकाताई, छान दिसतेस. मला कोणच नाही बोलणार. छान दिसतेस म्हणून मी. कशी हे जिंदगीत आणि बाणी ग, तू ये ना
साखरपुडा युतिका ताईचा, साखरपुडा आज युतिका ताईचा, सारा दिवस आज घाईचा, साखरपुडा युतिका ताईचा, साखरपुडा युतिका ताईचा. वा वा वा, छान, टाळ्या वाजवा. अप्रिशिएट करा यार. Congratulations, it's celebration. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चलो गाईज, केक वगैरे तर कटिंग झालेलं आहे आणि यश आणि पार्थ दादा पण एकदम शांत गुणी विद्यार्थ्यासारखे बसलेले आहे तिकडे. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो, नवीन मेडिकल साठी. मेडिकल बंद करून आलाय तो. अभिनंदन. तुला सांगितलेलं बस. ए इथे का ताई, आमची ओळख करून दे भाऊंना, ओळख करून दे आमची. आणि ह्याला सांगायची ओळख करून दे. आणि हा बघ, तो बघ. चला आता एक ग्रुप फोटो होऊन जाऊ दे आपला. गाईच आता नवरा नवरीला भूक लागलेली आहे. संध्याकाळचे किती वाजले आता? 4:30 वाजायला आलेत आणि आता जेवायला बसतात फायनली युतिका ताई आणि भाऊ. मटन नाही जेवत ते मच्छी खात, ते नॉनव्हेज, ते व्हेज खातात. खास मटर पनीरची भाजी बनवलेली आहे त्यांच्यासाठी.
युतिका ताई रड. ए युतिका ताई रडलीच नाही. आता कशाला रडू लागला ना रडी? आवाज देतात भाऊ. मी जाऊ काय? गाईज साखरपुडा आताच गेलाय आणि युतिका ताई मला आता रील काढायला सांगते मरणाच्या. कारण आता हा लुक या लुकवर जोपर्यंत 100,000 रील होत नाही तोपर्यंत फोटो युतिका ताई ऐकणार नाही. मग भाऊंना मिस करतेस की नाही? भेटून गेला ना. चलो आपण रील करतोय. इकडे बघा रील वर रील चालल्यात मागात पासून. यश पण चाललाय आता. दीदी पण चालली आणि यश पण चाललाय. बाय बाय दीदी. काय चाललंय? बाय बाय ऐश भोईर. चलो गाईज ही बघा आई मी आता तुम्हाला दाखवतोय सकाळपासूनची. आम्हाला वेळच नव्हता. माझं नाही तर ऊन जाईल. गाईज सगळं आता आवरलंय मस्त. मी आता कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता भूक लागली. संध्याकाळचे 7 वाजलेत. सो साखरपुडा आटपला. आता चायनीज खायला चालवत आम्ही. मी ॲडी दिशा मृण्मयी सेजल पण येणार आहे तिकडनं. सो मस्तपैकी खाऊ. कसे आहात तुम्ही सर्व? मी मेकअप नाही काढला. मी एकदम जखीन भूत दिसते सांगायचं होतं मला. आणि गाईज बघा स्टेजवरची फुलं बिलं काढलीत स्टेजवरची. एका साईडला मामी आहेत आणि एका साईडला पतलू आहे जो फुक मारल्यावर लगेच उडते. चला मित्रांनो आता साखरपुड्याचं पूर्ण फंक्शन आपलं आटपलेलं आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे. आणि नवरी बघा आता पूर्ण मेकअप ऑफ. आणि आता लग्नाचे दिवस काउंट करायचे फक्त. आता 5 तारखेला म्हणजेच 5 मेला 9 आणि 10 मेला लग्न आहे युतिका ताईचं. सो दॅट्स इट फॉर द व्लॉग. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. लग्नाला नक्की या. ओके सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. दर्या किनारी एक बंगलो गपोरी जय जो जय.